विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं. काल अवघ्या 6 तासात नागपुरात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं. रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावात ढगफुटीसारखा पाऊस. काही वेळातच संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. शिवराज मोठेगावकर, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, मनीषा मंधारे यांच्यासह 13 आरोपींचा समावेश. लोकसभेत पेपरफुटी सुधारणा विधेयकावरील चर्चेचा आजचा दुसरा दिवस. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बोलणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार. विधेयक एकमतानं संमत होण्याची अपेक्षा. अमित शहांनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली सुनील तटकरेंची भेट. शरद पवारांनी गेल्या आठवड्यात मोदींची भेट घेतली. तर भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. साखरेचा साठा करण्यावर केंद्राकडून निर्बंध. डीलरला आता 4,000 क्विंटलपर्यंतच साठा करता येणार. किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल. मे महिन्यापासून निर्यात बंदी. खासदार पार्थ पवारांचा आज पुण्यामध्ये कायनात दारसोबत साखरपुडा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार. 27 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील मंदिरं सजली. शिर्डीतील साईबाबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. भाविकांची मांदियाळी.